मी अशोकराव जाधव। आजचा 59वा दिवस आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या समोर जे पिपास बनवते ते अत्यंत घातकी विघातक जे केमिकल आहे, त्यामुळे ते केमिकल पूर्णपणे बंद करावं, त्याचं उत्पादन बंद करावं म्हणून लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या समोर गेले 59 दिवस आम्ही धरणे आंदोलन करत बसलो आहोत। माझे सहकारी माझ्याबरोबर राजेंद्र आमरे, त्याचबरोबर बाकी इतर सहकारी उदय घाग, सुबोध सावंत देसाई, साळवी वकील, मुजावर, आणखीन अशी बरीच मंडळी आम्ही सगळे चाळके असे एकत्र बसलो आहोत। यापैकी सतत 59 दिवस मी आणि राजेंद्र आमरे बसलो आहोत। आमची मागणी एकच आहे की पिपास अत्यंत घातकी उत्पादन आहे, ते बंद करावं। याबाबत कालच माझ्या पाहण्यात आलं, व्हिडिओ क्लिप मी पाहिली। कालच या जिल्ह्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी चिपळूणमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती अत्यंत अव्यवहार्य आहे। त्यांनी काही मुद्दे सांगितले, ते असे सांगितले की माननीय भाई जगताप यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला, त्याला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं। त्या उत्तरात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या पिपासचं विघटन आणि नष्ट करण्याची पद्धत आपल्याकडे अवलंबून नाही, आपल्याकडे नाहीच आहे। अवलंबून म्हणण्यापेक्षा ते आपल्याकडं भारतातच कुठे नाही असं त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर उद्योगमंत्री असं कालच्या पत्रकार परिषदेत सांगतायत की आंदोलनात मी 7 वेळा बाईट दिली, 8व्या वेळा द्यायचं असलं देतो, 9व्या वेळा द्यायचं असलं देतो, पण आमचं असं म्हणणं आहे त्यांनी आम्हाला बोलवावं आंदोलनकर्त्यांनी, मी यावं। सावंत साहेब, मला व्यक्तिगत तुमच्याविषयी काही बोलायचं नाही, पण आपण ज्या पदावर बसलेले आहात त्या पदाला आपण न्याय देऊ शकत नाही। हे जे आंदोलन चालू आहे हे फक्त एकट्यापुरतं आमच्यापुरतं मर्यादित नाही आहे किंवा आमच्या काही व्यक्तिगत मागण्या आहेत म्हणून नाही आहेत। हे जे आंदोलन आहे हे जनतेच्या जीवाला धोका आहे, संपूर्ण जनतेच्या जीवाला धोका आहे, कोकणाला धोका आहे। आणि त्यात आपण आणि आपले सर्व कुटुंबीय आणि आपले नातेवाईक आणि हे सगळे येतात, याचं भान ठेवावं। आम्हाला हे बोलायची गरज नव्हती। आम्हाला वाटलं आपण 4-5 वेळा निवडून आलेले आहात, बरीच वर्ष आपण मंत्री राहिलेले आहात, पण आपल्याला किमान कोकणाची काही जाण असते। इथल्या आमदारांना नाहीच आहे, इथल्या लोकप्रतिनिधींना नाहीच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपली गणना होते आहे। आपण उद्योगमंत्री आहात, आपण उद्योगमंत्री असताना कोणताही उद्योग या जिल्ह्यामध्ये यायचा असेल, राज्यामध्ये यायचा असेल तर त्याची शहानिशा पहिली आपल्या खात्याकडून होते। त्याच्यानंतर ते आपणच पर्यावरण खात्याला ते विचारायचं असतं आणि पर्यावरण खात्याने मंजूर दिल्यानंतरच तो उद्योग येतो आणि मग कामगारांचा प्रश्न येतो। आपण तिन्ही खात्यांचा उल्लेख केलात म्हणून मी बोलतो। आणि कामगारांचा ज्याच्यामध्ये जेव्हा उल्लेख करता त्यावेळेला या कंपनीमध्ये काम करणारे कामगार सुद्धा, त्यांच्या जीवाला सुद्धा भीती आहे, हे आपण लक्षात घ्या। जशी आम्ही इथं आंदोलनकर्त्यावर बसलो, आमच्याच एकट्याच्या जीवाला भीती आहे म्हणून बसलो नाहीये, आमचं एकट्याचं काही येणं देणं आहे म्हणून आम्ही बसलो नाहीये, किंवा आमचं एकट्याचंच काही जमीन या MIDCने घेतली अशातला भाग नाही आहे। या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमुळे संपूर्ण किमान हवाई रेंजप्रमाणे 200 किलोमीटरच्या लोकांना जीवांना भीती आहे म्हणून आम्ही इथे बसलो आहोत। आपल्याला जर न्याय द्यायचाच असेल तर आपण 2 मिनिटात देऊ शकता। आपण पर्यावरण मंत्र्यांना सांगू शकता, पर्यावरण मंत्र्यांनी असं सांगितलंय तर आणखीन काय हवं असं आहे, नाही तर पर्यावरण मंत्र्यांनी हे पिपासचं उत्पादन बंद करावं असं कंपनीला पत्र द्यावं आणि त्याचबरोबर त्यांच्या खात्याला पत्र द्यावं आणि उद्योगमंत्री म्हणून आपल्याला पत्र द्यावं आणि आपण ते पत्र आपण ह्याच्यामध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिकला लागू करावे। या जिल्ह्याचे कलेक्टर ज्यांच्याकडे 100च्या वर कमिटी आहे त्याचे अध्यक्ष असतात, पण ते इतके विकलांग झालेले आहेत, मी मानसिकदृष्ट्या विकलांग म्हणतोय, की त्यांना निर्णय घेण्याचा अधिकारच नाही। ते सांगतात हे आता माझ्या हातात राहिलेलं नाही। या जिल्ह्याचे कलेक्टर कायसाठी, आपण मग त्या पदावर राहू तरी नका किंवा दुसऱ्या कोणाला तरी ठेवा। या जिल्ह्याचे एक सुपुत्र जे प्रदूषण महामंडळाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर आहेत, त्यांनाही असं कधी वाटलं नाही की आपण आपल्या जीवालाही धोका आहे, ते इथून 40-50 किलोमीटरवरच राहतात, धोका आहे, तरी आपण हे बंद करावे।
आपण सर्वजण भ्रष्ट आहात. मी जाहीरपणे आरोप करतो आणि हे सगळं लक्ष्मी ऑर्गॅनिक उभी राहिलेली आहे, ही भ्रष्टाचारातून उभी राहिलेली आहे. ज्या याच्यामध्ये इटलीमध्ये 3.5 लाख लोक बाधित झाले, 4,000 लोक मृत पावले, याच्यापेक्षा तुम्हाला कुठला मोठा पुरावा हवा आहे? आणि तुम्ही काय सांगता की अजून आपल्याकडे ती ही नाहीये, प्रोसेस नाहीये कंप्लीट झालेली, आणि तुम्ही आम्हाला हे सांगता की ह्याच्या पलीकडे आम्ही काय करणार आहोत? काय करणार म्हणजे तुमचा अधिकार असेल, तुमचा अधिकार आहे असं तुम्ही मान्य करता. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मालक नाहीत. पालकाची जबाबदारी आहे की ज्याने आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवण्याची. आपण मालक असल्यासारखे आणि बाकी सगळी जनता गुलाम असल्यासारखे वागतात, ते निषेधार्थ आहे. उदयजी सामंत, आम्ही आपणाला जाहीरपणे सांगू इच्छितो की आपण ही लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद करा आणि त्याबरोबर सगळ्या आमचेच नाही, आमच्या सहित सगळ्या जनतेचे दुवा आपण मिळवा आणि आपण त्याच्यामध्ये शिवाय आणि हे कोकण वाचवा, हे पर्यावरण पूरक काम आपण करावं अशी आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.